लग्नाच्या पहिल्याच रात्री असं भयानक प्रकार. नवरीने वस्त्र काढताच नवरदेव बाहेर पडाला. कुटुंबीय थक्क, कारण समजताच पायाखालची जमीन सरकली. काय घडलं त्या रात्री? का पळाला नवरदेव? आणि असं कोणतं कारण होतं ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला? उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात ही घटना घडली. गावात काही दिवसांपासून लग्नाचा जल्लोष सुरू होता. ढोल ताशे, नातेवाईकांची गर्दी, आनंदाचे वातावरण, सगळं काही अगदी सुरळीत चाललं होतं. नवरदेव शिक्षित, समजूतदार आणि शांत स्वभावाचा होता. नवरी ही सुंदर, सुसंस्कृत आणि घरगुती म्हणून ओळखली जात होती. दोन्ही कुटुंबांनी आनंदाने हे नातं जुळवलं होतं. लग्नाचा दिवस मोठ्या थाटामाटात जवळ आला, पार पडला. सर्व विधी, परंपरा आणि आनंदाच्या क्षणामध्ये कुठेही काही संशयास्पद वाटलं नाही. गावात या लग्नाची चांगलीच चर्चा होती. संध्याकाळी सगळे थकलेले दिसले तरी आनंदात होते. हळूहळू पाहुणे निघू लागले आणि घरात फक्त जवळचे लोक उरले. नवरा नवरीला त्यांच्या खोलीत पाठवण्यात आलं. खोली फुलांनी सजवली होती. वातावरणात एक वेगळीच शांतता आणि अपेक्षा होती. नवरा नवरी दोघेही थोडे संकोचले पण आनंदी होते. थोड्या वेळाने त्यांनी बोलायला सुरुवात केली. सुरुवातीचे हलके फुलके संवाद, हसणं, लाजणं, सगळं अगदी स्वाभाविक होतं. कोणालाही वाटलं नसतं की पुढच्या क्षणी काहीतरी विचित्र घडणार आहे. हळूहळू वेळ पुढे सरकत होती. नवरीने आपला साज शृंगार काढायला सुरुवात केली. दागिने, मेकअप सगळं शांतपणे काढणं चालू होतं. नवरदेव तिच्याकडे पाहत होता. सुरुवातीला सगळं सामान्य वाटत होतं, पण अचानक त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्याने काही क्षण काहीच तो बोलला नाही. त्याचे डोळे एका ठिकाणी खिळून राहिले, जणू काही त्याला विश्वासच बसत नव्हता. नवरीने त्याच्याकडे पाहिलं, पण तो काही बोलत नव्हता. खोलीत अचानक एक विचित्र शांतता पसरली. क्षणातच तो घाबरल्यासारखा उठला. त्याने मागेही वळून पाहिलं नाही आणि थेट खोली बाहेर पळाला. बाहेर बसलेले कुटुंबीय घाबरले. काय झालं? का पळाला? कुणालाच काही समजत नव्हतं. सर्वांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. नवरदेव थरथरत होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तो काही बोलायला तयार नव्हता. कुटुंबियांनी वारंवार विचारलं, पण तो शांतच राहिला. त्याची अवस्था पाहून सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झाली. दरम्यान नवरी खोलीत एकटीच बसली होती. तिलाही काय चूक झाली हे समजत नव्हतं. काही वेळाने दोन्ही कुटुंबीय एकत्र आले. चर्चा सुरू झाली. वातावरण तणावपूर्ण बनलं. गावातही हळूहळू ही बातमी पसरू लागली. लोक वेगवेगळे अंदाज बांधू लागले. कोणी म्हणत होतं काही वाद झाला असेल, तर कोणी म्हणत होतं काहीतरी मोठं लपवलं गेलं आहे. शेवटी नवरदेवाने धाडस करून कारण सांगितलं. तो म्हणाला की त्याला अचानक काहीतरी अनपेक्षित दिसलं. हे ऐकताच सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. आता सगळे उत्तराची वाट पाहत होते. तो म्हणाला की नवरीच्या शरीरावर मोठ्या शस्त्रक्रियेचे स्पष्ट ठसे होते. हे ऐकताच सर्वजण थक्क झाले, कारण ही गोष्ट लग्नाआधी कुणालाही सांगितली गेली नव्हती. नवरदेवाला याची काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या घाबरून गेला आणि त्या क्षणी त्याने असा निर्णय घेतला. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला. काही काळ गावातही याच विषयावर चर्चा सुरू होती. शेवटी या सगळ्या प्रकरणाने एकच गोष्ट अधोरेखित केली: नात्यांमध्ये प्रामाणिकपणा अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण एक लपवलेली गोष्ट ही आयुष्यभराचा निर्णय बदलू शकते.